Hi friends, welcome back to my Guru Krupa educational channel. Friends, in this video I am going to share how to think in English and how to start speaking in English. It's a very important topic, so that's why you watch this video till the end. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला लक्षात येईल, कारण आजपासून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जरूर शिकू शकता. ज्यांना मराठी बोलता येते त्यांनी इंग्रजी नक्कीच बोलू शकता. तर ते कसे असा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही हा एकच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याला नेहमी म्हणत असता की ज्या पद्धतीने या, बसा, लिहा, वाचा, बोला, अभ्यास करा, खेळा, खा, पी, उठ असे अनेक शब्द तुम्ही सहजरित्या बोलत असता, एक एक शब्द, पण त्या एक एक शब्दाच्या पाठीमागच खूप अर्थ दडलेला असतो. तर ते शब्द कसे असतात ते म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात, आज्ञार्थक वाक्य असतात. तर ते कशा प्रकारे असतात त्यापूर्वी अगोदर आपण ह्या ठिकाणी लक्षात घेऊया की हाऊ टू थिंक इन इंग्लिश. हाऊ टू थिंक इन इंग्लिश. तर ज्या पद्धतीने मी सांगतो तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार करण्यास सुरुवात करा. जसं लर्निंग इंग्लिश इज नॉट ॲन ओव्हरनाईट प्रोसेस. इट टेक्स टाईम अँड कन्सिस्टंट प्रॅक्टिस. तर मित्रांनो, इंग्लिश शिकणं हे एका रात्रीतलं प्रोसेस नव्हे. इट टेक्स टाईम, हे बरंच वेळ घेणार आहे, अँड कन्सिस्टंट प्रॅक्टिस असायला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत बरंचसं प्रयत्न केला असाल पण तुम्ही बोलू शकत नाही. तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही थोडंसं मन लावून लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला लक्षात येईल. तर चला, तर हे काही जे प्रोसेस आहे ना ते काही एका रात्रीतून होत नाही. तर ह्याला थोडासा वेळ लागतो, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टंट प्रॅक्टिस असायला पाहिजे. तर थिंक अबाउट अ चाइल्ड लर्न्स टू स्पीक. जसं तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एखादं मूल असतं, एखादं बाळ असतं आणि ते बोलण्यास कसं शिकतो. थिंक अबाउट हाऊ अ चाइल्ड लर्न्स टू स्पीक. की सुरुवातीला तो कशा पद्धतीने आपले शब्द सुरुवात करतो. प, प, पा, पा, म, म, मा, मा, ब, ब, बा, बा अशा पद्धतीने तो रिपीटेडली करत असतो. की ज्या पद्धतीने तो प, प, पा, पा म्हणतात तो काय करतो, पापा. म, 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 मामा, मामा म्हणतच मामा. मम्मी. बा, 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 बा म्हणतच बाबा. अशा पद्धतीने रिपीटेडली केल्यानंतरच तो शब्द जोडण्यास सुरुवात करत असतो. तशाच पद्धतीने देन वन डे दे मॅनेज टू से पापा, बाबा, मामा, काका. अशा प्रकारे तो अनेक शब्द बोलण्यास सुरुवात करतो. त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे, कन्सिस्टंट प्रॅक्टिस केलं पाहिजे. म्हणूनच इट टेक्स टाईम. अंडरस्टूड. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला धिस हॅपन्स आफ्टर मंथ्स ऑफ एफर्ट. अशा अनेक महिन्यानंतर त्या बाळामध्ये सुधारणा होते. विथ देअर पॅरेंट्स. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना काय करत असते, मदत करत असते. नेबर्स करत असतात, जे शेजारी असतात ते त्यांचे शब्द ऐकायला मिळतात. अँड फॅमिली हेल्पिंग अँड एनकरेजिंग देम एव्हरी डे. तर त्या बाळाला बोलण्यासाठी बरेच जणांचं सहकार्य लागतो. तर प्रत्येकांचं तो ऐकून घेत असतो. तशा प्रकारे तुम्हाला सुरुवात इथं करायची आहे. बी पेशंट, बी पॉझिटिव्ह अँड कीप प्रॅक्टिसिंग. इट्स अ थॉट ऑफ दिस व्हिडिओ. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर चला सुरुवात करूया. तुम्ही आता वाचू शकता, लिहू शकता, पण इंग्लिशमध्ये बोलू शकत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला आत्ता ज्या पद्धतीने त्या एखाद्या बाळानं कशाप्रकारे प्रयत्न करतो तशाच पद्धतीने तुम्हाला आता काय करायचं आहे, स्वतःमध्ये विचार करायचा आहे. हाऊ टू थिंक इन इंग्लिश म्हणत होतो, तर तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आता विचार करण्याची बुद्धी तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला कशाप्रकारे करायचं आहे तर ते लक्षात घ्या. जसं सेकंड पर्सन यू हे आज्ञार्थक वाक्य कसे असतात, तर आज्ञार्थक वाक्य हे समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी वापरला जाणारा शब्द असतो. तर त्यांना यू म्हणतो आपण, म्हणजे तू किंवा तुम्ही असं म्हणतो. तर यासाठी वापरले जाते. तर त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला घेऊन आपण बोलत असतो, तर त्याला काय केलेलं असतं की ते सजेस्ट केलेलं असते. सजेस्ट केलेलं म्हणजेच काय, समोरच्याला आपण सूचना देण्यासाठी वापरलेला असतो किंवा ऑर्डर केलेलं असतं. ऑर्डर म्हणजेच काय, एखाद्याला हुकूम करतो, समोरच्या व्यक्तीला हुकूम देतो. तर अशा वेळेला शब्द वापरले जात असतात. त्याचबरोबर टू कमांड. कमांड म्हणजेच काय आहे, आज्ञा देण्यासाठी किंवा आज्ञा देतो आपण समोरच्या व्यक्तीला आज्ञा देतो. म्हणजेच तिथं कोण आहे, यू आहे हे लक्षात घेऊन आपण देत असतो. त्याच पद्धतीने टू वॉर्न. टू वॉर्न म्हणजे काय,
चेतावणी देण्यासाठी चेतावणी देत असतो. त्याचबरोबर टू ॲडवाईस म्हणजे काय, सल्लासुद्धा देतो. तर असे शब्द आपण वापरतो की जसं राईट, रीड, गो, कम, सीट, रन, अशा प्रकारचे जे काही शब्द असतात ते म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. तर या शब्दांचाच वापर करून आपण कसे बोलण्यास सुरुवात करायचं आहे, कसं आपण विचार करायचा आहे, हाऊ टू थिंक इन इंग्लिश, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो दॅट्स वाय आय एम गिविंग हिअर लिटल ऑर स्मॉल वर्ड. लिही, आता मी या ठिकाणी सांगतो लिही. आता लिही म्हणलं तर तुम्ही काय करणार, त्याला इंग्लिशमध्ये लिहिणार राईट. ओके, तर लिही म्हणजे राईट. ते लिही म्हणजे काय झालं, तर राईट इट. बघा, अजून थोडंसं लिही. आपण ह्याच मराठी वाक्यानं आपण काय करायचं, थोडंसं विस्तारित बनवायचं आहे. एका शब्दापासूनच अनेक शब्द जोडण्यास प्रयत्न करायचे आहेत. बघा, जसं मी तर सांगितलं तुम्हाला, लिही म्हणजेच राईट. ते लिही, राईट इट. ते तिथे लिही किंवा ते तिथे लिहा, राईट इट देर. बघा कशा प्रकारे विस्तारलेलं आहे. माझे नाव लिहा, राईट माय नेम. तुम्हाला शब्द तरी माहीत झाला आता, राईट. तर याच्यापासूनच आणखीन शब्द जोडून तुम्हाला काय करायचं आहे, मराठीतल्या वाक्यांनाच आणखीन थोडंसं विस्तारित करायचं आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की त्याचा अर्थ काय. तुम्हाला शब्द येतात पण मांडणी येत नाही. मग याकरिता इथून सुरुवात करा. ते फार सुपर आणि सिम्पल आहे. ते म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर चला, तर या ठिकाणी काय आलं बघा, माझे नाव लिहा, राईट माय नेम. तुझे नाव लिहा किंवा तुझे नाव लिही, काय झालं सांगा आपण, राईट युअर नेम. त्याचे नाव लिहा, राईट हीज नेम. त्याचे म्हणजेच हीज, राईट हीज नेम. तिचे नाव लिहा, काय आहे बघा, तिचे नाव लिहा, राईट हर नेम. बघा नेक्स्ट बघा, माझे नाव तिथे लिहा, राईट माय नेम देर. तिथे म्हणजे काय, तिथे म्हणजे देर, राईट माय नेम देर. तुझे नाव इथे लिहा म्हणण्यासाठी काय आहे, हिअर, म्हणजेच राईट युअर नेम हिअर. हां, तर चला या ठिकाणी त्याचे नाव नीट लिहा, राईट हीज नेम नीटली. चला, तर पुढचं आहे वाक्य बघा, त्याचे आणि माझे नाव नीट लिहा. तर चला, या वाक्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर चला, पुढचा एक शब्द आहे ॲपल. तर हाऊ टू थिंक हा जो टॉपिक होता, तर त्यावरील ॲपल हा एक शब्द तुम्ही लक्षात घ्या. तर याच्यावरून तुम्हाला मराठीतून वाक्य जोडून तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत, मोठे वाक्य तयार करायचे आहेत. तर बघा, अल्फाबेट म्हणजे मुळाक्षरे. मुळाक्षरामध्ये जे 26 लेटर्स आहेत, किती आहेत, 26 आहेत. 26 लेटर्स आहेत. ते कोणते आहेत, A to Z पर्यंत आहेत. तर A to Z पर्यंत लक्षात घ्या, ते आहेत लेटर्स. किती आहेत, 26. तर ह्या 26 पैकी जे 5 काय आहेत, म्हणजे व्हॉवल्स आहेत. काय आहेत, व्हॉवल्स आहेत. ओके, कोणते ते, A, E, I, O आणि U, हे 5 व्हॉवेल्स आहेत. तर हे सोडून जर ते जे 21 आहेत ते लेटर्स म्हणजे कॉन्सोनंट्स आहेत. तर त्या लेटर्सपासून तुम्हाला काय तयार करायचे आहेत, शब्द तयार करायचे आहेत. शब्द बनतात आणि त्या शब्दांपासून वाक्य बनवायचे आहेत. तर तुम्हाला शब्द जोडायचा आहे, शब्द जोडून वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्यांपासून एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण एक एक शब्द घेऊ, त्या शब्दांना वाक्यामध्ये बनवायचं आहे. तर कसं, तर ॲपल घेतलो आपण, तर हे सफरचंद आहे. ॲपल म्हणजे सफरचंद. तर सफरचंद काय आहे, लाल आहे. बघा, त्याच्यापुढे आपण काय जोडलो, 2-3 शब्द जोडलो, सफरचंद लाल आहे. तर सफरचंदसाठी काय आहे, ॲपल. दी ॲपल काय ते सांगा पाहू, दी ॲपल इज आहे रेड. दी ॲपल इज रेड. काय बनते सांगा पाहू, दी ॲपल इज रेड. नेक्स्ट सेंटेन्स पहा, सफरचंद एक फळ आहे. सांगा पाहू आता, सफरचंद एक फळ आहे. सफरचंद म्हणजे काय, ॲपल, हो का नाही. तर ॲपल इज अ फ्रूट.
तर या ठिकाणी आपण ॲपल ह्या शब्दापासून अनेक शब्द जोडायचे आहेत आणि त्याला वाक्य तयार करायचं आहे. पहिला वाक्य पहा, सफरचंद लाल आहे. तर ह्या सफरचंदलाच काय जोडलो आपण, दुसरे 2 शब्द जोडलेले आहेत. सफरचंदसाठी ॲपल म्हणजेच दी ॲपल इज रेड. दी ॲपल इज रेड. हा एक सफरचंद लाल आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, सफरचंद एक फळ आहे म्हणजे ॲन ॲपल इज म्हणजे आहे. एकसाठी फळसाठी फ्रूट. आपल्याला माहिती आहे, शब्द माहिती आहेत, फक्त जोडायचे आहेत. ॲन ॲपल इज अ फ्रूट. काय होतं, ॲन ॲपल इज अ फ्रूट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, सफरचंद एक लाल फळ आहे. आता ह्याच्यामध्ये काय नवीन शब्द आहे बघा, ऑलरेडी आता अगोदरचे शब्द बघा, त्याच्यामध्ये सफरचंद तर आहेच, म्हणजेच काय होणार आहे, ॲपल आहेच, हो का नाही. दी ॲपल इज आहेच. अ रेड फ्रूट. दी ॲपल इज अ रेड फ्रूट. बघा, अशा प्रकारे तुम्हाला शब्दापासून अनेक मोठे शब्द जोडून वाक्य तयार करायचे आहेत. त्याच पद्धतीने पहा पुढचा शब्द बघा, पुढचं वाक्य पहा, सफरचंद गोड आहे. सफरचंद गोड आहे म्हणजेच दी ॲपल इज स्वीट. गोडसाठी काय सांगा पाहू, दी ॲपल इज स्वीट. दी ॲपल इज स्वीट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, मी सफरचंद खातो. मी साठी आय माहितीच आहे तुम्हाला, खातोसाठी ईट आहे. आय ईट ॲन ॲपल. आय ईट ॲन ॲपल असं वाक्य तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा, मला सफरचंद आवडतं. मला म्हणजेच काय, आय. काय आवडतं, आवडतं काय सांगा पाहू, आय लाईक ॲन ॲपल. आय लाईक ॲन ॲपल और आय लाईक ॲपल्स. मला सफरचंदे आवडतात. आय लाईक ॲपल्स. अशा प्रकारे. चला नेक्स्ट बघा, मी सफरचंद दररोज खातो. दररोज खातो. आता ह्याच्यामध्ये नवीन शब्द घातलो आपण, मी सफरचंद दररोज खातो. काय होते सांगा पाहू, आय ईट ॲन ॲपल एव्हरी डे. आय ईट ॲन ॲपल एव्हरी डे. दररोजसाठी काय, एव्हरी डे. चला नेक्स्ट सेंटेन्स पहा, सफरचंद आरोग्यासाठी चांगले असते. सफरचंद म्हणजे काय, ॲन ॲपल. ॲन ॲपल इज गुड फॉर हेल्थ. म्हणजे आरोग्यासाठी म्हणजेच फॉर हेल्थ. गुड म्हणजे चांगले. तर ॲन ॲपल इज गुड फॉर हेल्थ. तर अशाच पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट सेंटेन्स तयार करायचं आहे, मी बाजारातून सफरचंद आणतो. तर या वाक्याची इंग्लिश तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे. तर अशाच पद्धतीने ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.